माझ्या खांबाला टेकून बसलेला आज्जा, पाय पसरून बसलेला आज्जा, पाय लोंबकळून बसलेला आज्जा. नुसतं आज्जाच नाही बाबा पण, होय की नाही. सखूबाई शेजारी आलेली दगडू आजी, दगडूबाई शेजारी आलेली ठकू आजी, हाय की नाही. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, खालच्या पाडग्यातली मिरची कसं काय, कांदा कसं काय, मेथीचा फाड कसं काय, ते चर्चा जेवताना करा, अडचण नाही बाबा. काय झालंय, लोक आता चिंतनाकडनं बाजूला गेलेत, त्याच्यामुळे लोक चिंतेत पडायला लागली. लक्षात ठेवा, परमार्थामध्ये चिंतनाचं मंथन फार गरजेचं आहे. हो, विनोत्तर संसारामध्ये सुद्धा चालूच आहेत की. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संदाज्या दमजा कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजं सांगनिलाबुधाभं, जगनीतं पाणिमण्डलं मण्डनाना, तरुण तुलसीमाला कंदरं गंगनेत्रं, सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि. जनी सर्वसन्धी जयाचीच कीर्ती, असोनि प्रपंचात वैराग्यमूर्ती, झटेने हमी जीव कल्याण काजा. नमस्कार माझा तया कानुराजा, नमस्कार माझा तया कानुराजा. अष्टसिद्धीनो निधी के दाता, असवर दीन जानकी माता. राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. जयाच्या श्रीरंग केशरी शोभे, तुझा पांढरा पाहता चित्त लोभे. फिरवा तुझ्या शांती देई मनाला, फिरवा तुझ्या शांती देई मनाला. नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला, नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला. जयांगे केल्या स्मरण, होय सगळं विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. घ्यायचं का अजून एक. ओ आये महाराज विराजिये, आये महाराज विराजिये, आये महाराज विराजिये, आये महाराज विराजिये. आये जिजाऊ कुमार, आये जिजाऊ कुमार, आये महाराज विराजिये, आये
भाग्य आता भाग्य उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनासाठी घेतलेला अभंग, त्याहीपेक्षा पुढे ज्या अभंगाने या अभंगावरती वक्तव्य करण्यासाठी माझी निवड केली असा तो अभंग, जो कधी भंगत नाही, जो अखंड आहे तो अभंग, ज्या महान भगवद्भक्त संतांचा आहे त्या संतांची कीर्ती महती विश्वाच्या पटलावरती स्वर्ण अक्षराने आधीच अंकित आहे. त्यांच्या कीर्तीचं माझ्यासारख्या पामराने वर्णन करावं इतकी माझी बुद्धी काही थोर नाही आणि इतकी माझी वाणीही पवित्र नाही. तरीसुद्धा ओझरता स्पर्श करून जावा. ज्या संतांचा अभंग आजच्या सेवेसाठी प्रतिपादित केलेला आहे त्या संतांना वारकरी संप्रदायाचा कळस मानलं जातं. प्रमाण सगळ्यांची पाठ आहे, मी देणार नाही, द्यायचे असतात कीर्तनकाराने, पण इथला प्रत्येक श्रोता श्रेष्ठ आहे, त्याच्यामुळे सांभाळून घ्यायला अशी अपेक्षा. हो, ज्यांना वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी मानलं जातं, ज्यांना जिजाई रमण म्हटलं जातं, ज्यांना ज्ञानेश प्रिय म्हटलं जातं, की ज्यांनी माऊलींच्या पावलावरती पाऊल ठेवून वारकरी संप्रदायाची धुरा संपूर्ण विश्वावरती फैरावली, ज्यांच्या शब्दामध्ये चंद्राची शीतळता आहे, ज्यांच्या शब्दामध्ये सूर्याची प्रखरता आहे, ज्यांची वाणी मधाळ आहे, जे स्पष्ट बोलतात, कोणाला लागेल की नाही याची तमा बाळगत नाही, जे खरं आहे ते बोलतात, असे वारकरी संप्रदायातले शिरोस्थानी असणारे संत ऐका. अजून संतांची महती ऐका. ज्या संतांच्या पदस्पर्शाने इंद्रायणी पावन झाली, एक पावन झाली 750 वर्षापूर्वी माऊलींच्या पदस्पर्शाने, आणि पुन्हा एकदा कृतार्थ झाली, पुन्हा पावन झाली या महान भगवत संतांच्या पदस्पर्शाने. असे महान संत ऐका. कोण महान संत? ज्यांच्या पदस्पर्शाने देहू गावाला तीर्थक्षेत्राचा महिमा प्रतिपादित झाला, त्याला तीर्थक्षेत्र देहू म्हणावं. आपण डोंगरावरच राहतो, पण वाकळेश्वरामुळे वाक्कळवाडी म्हणून ओळखली जाते. क्षेत्राचा महिमा प्रतिपादित आहे. ऐका. ज्या डोंगराला त्या संतांचा स्पर्श झाला आणि त्या डोंगराला सुद्धा क्षेत्राचा महिमा प्रतिपादित झाला, त्याला आपण श्री क्षेत्र भंडारा म्हणतो. म्हणजे संतांच्या दर्शनाने, संतांच्या सानिध्यात निर्जीव वस्तू जरी गेली, डोंगर जरी गेला, तरी त्याला क्षेत्राचा महिमा प्रतिपादित होतो. ऐका. घोड्याला स्पर्श झाला, घोड्याचं सुद्धा तीर्थक्षेत्र झालं. भामचंद्राला सुद्धा स्पर्श झाला, भामचंद्राचं सुद्धा तीर्थक्षेत्र झाला. ऐका अजून संतांचा महिमा. अजून सांगू काय? इंद्रायणीच्या पलीकडे भंडाऱ्याकडे पादाक्रमण केल्याच्या नंतर ज्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलते ना, असे महान भगवत संत. ऐका अजून शेवटचं सांगतो. आता संतांची महती अजून थोडक्यात सांगतो. ऐका. काय वर्णन मी. आपलं कौतुक आपल्या घरातले करतील यात काय श्रेष्ठत्व आहे? माझं सोनुलं, माझं बचुलं, माझं पिल्लू, हां, अजून बरीचशी नावं येतात बरं का मला. मी पण मास्तर आहे, येतात मला पण नाव. पण ऐका. घरातले कौतुक करतील त्यात वावगं काय? मित्र कौतुक करेल त्यात वावगं काय? गाव कौतुक करेल त्यात वावगं काय? पण आपलं वागणं एवढं सरळ असावं की एखाद्याने शत्रूला जरी जाऊन विचारलं ना, बाबा हा कसा आहे, तर शत्रूने आपली चाळी नाही लावू, त्याने सांगावं त्याचं ना माझं 7 पिढ्याचं वैर का असे ना, पण त्याच्यासारखा माणूस जिल्ह्यात नाही. हो, ते खरं वागण्यातलं वर्चस्व, श्रेष्ठत्व म्हणावं. अशी वागणूक, अशी श्रेष्ठता ज्या संतांची होती की त्यांचं वर्णन शत्रूने करावं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. मी नाही बरं का. तुकाराम महाराजांच्या एकेकाळी कट्टर शत्रू असणाऱ्या रामेश्वर भट्टांनी हे केलेलं महाराजांचं कौतुक आहे. असे संत. अजून काय सांगू. जेव्हा प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्मा देहूमध्ये न्यायला आले, नांदुरकीच्या वृक्षापाशी गरुडाला उतरवलं, सांगितलं, विश्व पावन केलं, देहू पावन केलं, कलियुगातल्या लोकांचं, भूतलावरच्या लोकांचं कल्याण झालं. आता थोडासा पदस्पर्श आमच्या वैकुंठालाही करावा, आमचं वैकुंठही पावन करावं, स्वतः देवाने म्हणावं. ही ज्यांची श्रेष्ठता आहे असे संत. अजून ऐका.
गरुडावरी वैसुनी आला माझा कैवारी. हात पुढे करतायत, चला तू कोपर आहे, गरुडामध्ये बसा. गरुडामध्ये काही पाऊल जावे ना, काय करावं, खाली काहीतरी चढायला पाहिजे. म्हणून पायाची पायगडी कोण व्हावं, स्वतः काळाने पालथ पडावं. जगा काळ खाया आम्ही माता दिला पाया, आम्ही जगा खाये काळ आम्ही माथा दिला पाय, अशी ज्यांची श्रेष्ठता आहे. अजून प्रस्तावनेच येते, तुम्ही प्रमाण चालू केली, चांगली गोष्ट आहे, फक्त बोलायला वेळ द्या मला. मी प्रमाण द्या. ऐका, मी संतांचं कौतुक सांगतोय, बारकाईने घेऊ नका, जीवाचे कान करून ऐका. अभंग कोणाचा निवडलाय ते बारकाईने ऐका, बारीक नाही. मी काय सांगतोय, काळाने पायघडी करावी आणि काळाने म्हणावं तुकोबार आहे, द्यावा पाय आमच्या पाठीवरती आणि चढावं गरुडावरती आणि जावं वैकुंठाला. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी रावतसे, ही ज्यांची श्रेष्ठता आहे असे संत. अजून एक सांगू का, कोण संत? या जगामध्ये फक्त 3 जणांना जगद्गुरु ही पदवी बहाल केली आहे. एक कृष्णं वंदे जगद्गुरु, एक आद्यगुरु शंकराचार्य, त्यांना जगद्गुरु असं म्हटलं जातं. आणि नंबर 3 संपूर्ण जगताने ज्यांना जगद्गुरु ही पदवी बहाल केली, ती संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, त्यांच्या मुखारविंदामधले आलेली ही अमृत वचने आजच्या सेवेसाठी मी प्रतिपादित केलेत. विठ्ठल अभंग फार चरणाचा नाहीये, अभंग फक्त 4 चरणाचा आहे. बाकीच्यांसारखं मी डायलॉग मारणार नाही. पाठ नसेल तर कानपाठ असेल, अमका असेल तमका असेल. गादीवरती नारदाच्या उभ्या राहिलेल्या महाराजाची ही जबाबदारी असते की तो अभंग श्रोत्याचा पाठ असू किंवा नसू, पण घरी जाताना त्या अभंगातलं एखादं तरी कडवं त्या माणसाने सोबत घेऊन जावं, हे महाराजांचं कर्तव्य असतं. ते मी पुरेपूर पाडण्याचा प्रयत्न करेल. त्या अभंगाचं एखादं तरी कडवं तुम्ही सोबत नक्की घेऊन जाल, याची शाश्वती मी तुम्हाला देतो. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग 4 चरणाचा जरी असला तर त्यातला अर्थ फार गुह्य आणि गूढ आहे बरं का. संतांची कुठली वचनं हलक्यात कोणी घ्यायची नसतात. त्याचा सरळ सरळ अर्थ कोणालाच लावता येत नाही. हो, एखादा माणूस जर सरळ सरळ बोलत असेल ना तर लोक म्हणतात त्याच्यापासून सावध राहते. सरळ बोलतंय पण त्याच्या बोलण्याचा कोणाला अर्थ लावता येणार नाही, त्याच्यापासून थोडंसं सावध राहा असं म्हणतात. तसं जगद्गुरु तुकोबारायांचे जे शब्द आहेत ना ते सावध करणारे शब्द आहेत, त्यामुळे त्याला हलक्याने घेऊ नका. जे हलक्या कानाचे श्रोते माझ्यासमोर बसलेले असावेत त्यांनी थोडेसे बजरंगबलीच्या कृपा आशीर्वादाने कान उंचवावेत आणि जीवाचे कान करून ऐकावं. अभंग फार नाही, फक्त 4 चरणाचा आहे. अभंग छोटा निवडण्यामागचं कारण तुमच्यामध्ये सांगून जातो. अभंग छोटा आहे कारण महाराज छोटा आहे. हो हो हो, दिसायला पण छोटा आहे, असायला पण छोटा आहे आणि बुद्धीनं तर त्याच्यापेक्षा पण छोटा आहे. हो, अशी ज्याची महती आहे तो महाराज तुमच्यापुढे उभा आहे. म्हणून फार नाही, फक्त 4 चरणाचा इवलूसा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. कारण दादा महाराजांची व्याख्या काय असते 4 दिवस ऐकली की नाही मला माहीत नाही. हो, महाराज असा मॅचिंग धोत्राचा काठ असावा. हो, गुरुजी त्याच्या कलरचं उपरणं असावं. हो, असा जरीचा मस्त फेटा असावा. 10 बोट्यामध्ये अंगठ्या असाव्या. हो, असं छान घड्याळ असावं. हे ब्रेसलेट असावं. तुम्ही म्हणाल महाराजा तुझ्या हातात आहे, माझ्या हातात 2च आहे, एक बायकोनी घातलेली एक आईनं घातलेली. ब्रेसलेटची यांचीच कृपा आहे, माझं काहीच नाही, दिलंय मी घातलंय. पण आपली व्याख्या अशी असते, त्या पुढची व्याख्या उंच पुढा महाराज असावा. हो, जेणेकरून असं माझ्यासारखं मायकाला चिटकायला लागू नये, त्याची ढेरीच मायकाला चिटकावी, अशी अशी महाराजाची व्याख्या असते. पण ह्या महाराजाच्या व्याख्येमध्ये मी कुठंच बसत नाही. हो, कारण मी एकदम तताड आहे की नाही. अगदी तुमच्या नजरेत माझ्यासारखे 10 नव्हतील एवढा बारीक आहे मी. पण हरकत नाही, बजरंगबलीच्या कृपाशीर्वादाने घसा तेवढा माझा मोठा आहे. हो, त्यामुळे त्याच्यातून निघणाऱ्या शब्दांकडे, त्या शब्दामृताकडे तुमचं निश्चित लक्ष असू द्या आणि उर्वरित 1 तासामध्ये त्या कानाच्या माध्यमातून तुमच्या हृदयाच्या पेटीमध्ये असलेला भगवान परमात्मा तुम्ही जागृत करून जा, अशी नम्रतेची विनंती. विठ्ठल प्रस्तुत अभंगामधनं
जगद्गुरु तुकोब्बर आहे, तुम्हाला आणि मला स्वतः त्यांना आलेली अनुभूती आणि संत दर्शनाचा महिमा प्रतिपादित करून सांगतात बरं का. अभंग फार गोड आहे, पण विस्तृत चिंतनाकडे जाण्यापूर्वी पुढं वेळ भेटेल नाही भेटेल काढेन. गुरुजी एकदा गाडा सुटला का घोरं नवीन असल्यामुळे त्याला उदाळायला घाट कमी पडतो असा विषय. त्यामुळे नवाड घोरं आहे मी, त्यामुळं उदाळायला जरा घाट कमी पडतो बाबा. 1 तास झाला कळत नाही, 2 तास झाला कळत नाही, 3 तास झाला कळत नाही, महाराज बास आम्हाला जेवायचं म्हणजे कळत नाही सांगतो. त्याच्यामुळे अल्पसा परिहार देणं हे वक्ताचं आद्य कर्तव्य आहे न्यायाने. जरी तुम्हाला माहीत असलं तर त्याची पुनरावृत्ती करणे माझं कर्तव्य. याचं कारण बाबा तुमच्यामध्ये सांगून जातो, कोणी सांगत नसावं. कार्यक्रमाची पुनरावृत्ती यासाठी करावी, यानं वक्ता भानावरती राहतो आणि 2 नंबर श्रोता भानावरती राहतो. ऐका का, जर कदाचित या नारदाच्या गादीचा मानभंग करून वक्ता जर आपल्या वाणीला वेगळा फाटा द्यायला लागला तर श्रोत्याचं कर्तव्य असतं त्याच्या नाकामध्ये यसन घालावी आणि त्याला पुन्हा या नारदाच्या गादीवरती ओढून आणावं. आणि नंबर 2, श्रोत्याची मानसिकता या धर्ममंडपामधनं भटकण्याच्या अगोदर वक्त्यानं आपल्या वाणीच्या माध्यमातनं त्या वाणीच्या जोरावरती, शब्दांच्या जोरावरती श्रोत्याची मनं पुन्हा एकदा बजरंगबलीच्या पायावरती नेऊन प्रस्थापित करावी. त्यासाठी कार्यक्रमाचं पुनरावृत्ती करणं, कार्यक्रमाचं प्रयोजन समजून सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. त्या न्यायाने सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह मौजे वाकळवाडी तालुका खेड जिल्हा पुणे सर्व मंदिर ट्रस्टीच्या माध्यमातनं, वाकळवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातनं भव्य दिव्य चालणारा हा 22 वर्षापासूनचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्ताहामध्ये बदलीनं करून आलेली 4थ्या दिवशीची सेवा ही माझ्या वाटेला बदलीने या अर्थानं बोललो. दुसऱ्या दिवशी आमच्या दादानं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी काही अडचण असल्याने आमच्या दादानं कीर्तन केलं. दादाच्या ऐवजी मी कीर्तनाला आलो, आमचे सागरदादा गोरडे हा बापा. त्यामुळे बदलीची कीर्तन सेवा ही तुमच्या सर्व श्रोतृवर्ग माझ्यापुढे बसलेत, कमिटीचं मंडळ माझ्यापुढे बसलं आहे, सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त झाली. हे माझं मी महत् भाग्य समजतो. मी स्वतःला पामर म्हणणार नाही, कारण गुरुजी ऐका, जे श्रोतृ असतील त्यांना समजेन. पामर हा शब्द कोणी वापरावा, जो नारदाच्या गादीच्या खाली आहे त्यानं तो शब्द वापरावा. कारण एकदा नारदाच्या गादीवरती तो माणूस आला की तो पामर राहत नाही, तो वैष्णव होतो. लक्षात ठेवा, आहे का नाही. मज पामर आहे काय थोरपण, पायाचे वाहन पायवरी. हे खरं आहे, पण मी नारदाच्या गादीवरती आहे. हे नारदाच्या गादीची रजा घेताना हे वाक्य मी निश्चित बोलेन. मज पामर आहे काय थोरपण. ऐका, मला सर्व श्रोतृवर्गाच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आली, परमभाग्य समजतो. वाकळवाडीसाठी मी काही जुना नाही, याच वाडीचा लेख मला म्हटलं तरी चालेल, कारण ह्या सभामंडपात मी भरपूर वेळा कीर्तनाला आलो आहे. पण माझी जागा ही असायची, हे इकडं असायची. हो, मी काही नवा नाही, पण तुम्हा सर्व श्रोतृवर्गांचा मायबापांचा आशीर्वाद, त्या आशीर्वादातून ही आलेली सेवा तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला, अशी संत मांड्याळी माझ्या कीर्तनाला साथ देण्यासाठी इथे उभी आहे, ज्यांनी सुंदर अशी देश रागामध्ये चाल गायली. बरोबर ना गुरुजी? मला जास्त कळत नाही बरं का. हा, ते कानावर पडायची सवय ना, कारण माझं ते फेवरेट होतं पहिलं. कारण मी रियाज करताना सुद्धा देश रागाच्या लहरातच करायचा, त्याच्यामुळे तेवढंच मला माहिती. मला काय जास्त गायन येत नाही, काळजी करू नका. हो, देश रागात ज्यांनी सुंदर चाल गायली ते आदरणीय आमचे श्रद्धास्थान असणारे परममित्र वाल्मिक महाराज असतील. त्यांच्या समवेत असणारे नाव घेऊन त्यांची अवहेलना मी करणार नाही. गुळाणी गावचं वैभव असेल, वाकळवाडी गावचं वैभव असेल, असे सुंदर असणारे गानगंधर्व अगदी माझ्या आजोबांच्या वयाचे असणारे, आता याच्या पलीकडे काय उपमा नाही, असे सुंदर ज्यांनी गायनासारखे बाबा असतील, वाकळवाडीतले टाळकरी असतील, आहे का नाही, पेंद्या सुदाम्या वाकड्या असे ह्या कृष्णाला साथ देणारे टाळकरी असतील, आहे की नाही. इकडे गवळणी नाही म्हणणार, जनाई, मुक्ताई, बैनाई, सोयराबाई, सखूबाई अशा असणाऱ्या माझ्या, आहे की नाही, बालवारकरी माझ्या ताया, आहे की नाही. तर काय म्हणावं तुम्हाला. अलौकिक सोळा आमचे विनेकरी दादा असतील. इकडं पुन्हा वाकळवाडीचं वैभवच, बरोबर ना. हो, गुळावानीच वाजवलं बरं का बाबा तुम्ही. हो, त्याचं अजून ते सोनं किती केलं तरी, आहे का नाही. असे साथ करणारे, आणि त्या साथीवरती साथ, तिकडं बजरंगबली आणि इकडं बजरंग दादा, सुट्टीच नाही, हो की नाही.
हे ज्यांचे भक्त हे समोरचे ज्यांचे भक्त ते रामप्रभू आहे की नाही, त्यांना आपल्या लेखणीच्या जोरावरती ज्यांनी नाचवलं ते वाल्मिक ऋषी सातीला आहे की नाही. गुरुजींचं नाव घेऊन मी अवहेलना करत नाही, पण ज्यांनी हार्मोनियमची साथ देऊन माझ्या कीर्तनात रंग भरायचं काम केलं ते श्रीरंग. हो हो की नाही, असे गुरुजी आहे की नाही. कृष्णाच्या साथीला आहे की नाही. त्या पलीकडं तिकडं समोर बजरंगबली समोर एकदा का श्रीनाथ बाबांचा आशीर्वाद, बाबा श्रीनाथ बाबा एकनाथ बाबा एकदा आशीर्वाद मिळाला ते मागेच आहेत. सगळ्यांचा वरदहस्त माझ्यावरती आहे, म्हणजे अशी गुणगौरावित मंडळी माझ्यासमोर बसलेली आहे. हो, आमची आलेली शिवरंजनी सुद्धा आता रागच गाती काय नो हो आहे का नाही. छोटी गवळण आमची सुंदर आहे की नाही. असा नोह्या ऐकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. जास्त काय परिहार मी लांबवत नाही, पण बोलणं अगत्याचं आहे की नाही. नवरी पहिल्यांदा नादायला आली की तिला सगळ्यांची नावं घ्यावी लागतात आहे की. नवरी पहिल्यांदा नादायला आल्यावर पहिली बोलवण झाली, दुसरी बोलवण झाली का तिसऱ्या बोलवणीला ती नवी राहत नाही. मग आपल्याकडं मन आहे नव्याचे नऊ दिवस, संपला विषय. नंतर आल्याच्यानंतर मी ओळखीचाच आहे ना बाबा तुम्हाला, म्हणजे मी पुन्हा येईल असं मी म्हणणार नाही. हो असं मी म्हणणार नाही, पण सर्वांचा परिचय करून देणं हे माझं कर्तव्य. कारण मी छोटा आहे, छोट्याने मोठ्यांचा परिचय निश्चित करून द्यावा. हा आहे का नाही. लहानपण देघा देवा मुंगी साखरे सरावा, त्या न्यायाप्रमाणे सर्वांना वंदन करतो, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. मारुतीरायाला जे मारुतीरायांच्या समोर विनेकरी दादा उभे आहेत, धन्यवाद बाजूला सरल्याबद्दल, त्यांनाही वंदन करतो आणि माझ्या कीर्तनशी वेगळे ओळखतो. विठ्ठल उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अभंगाच्या भावार्थाकडे आपण बोलण्याचा अट्टस करतोय. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय हातामध्ये चिपळ्या घेत आहेत, गळ्यात विना घेत आहेत आणि आनंदाचा टाहो पडून समाजापुढे आपलं वक्तव्य मांडतात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. जगद्गुरु संत तुकोबाराय समोर असलेल्या श्रोतृवर्गांना, देहूच्या निवासी लोकांना ओरडून सांगतायत, माझं भाग्य आज उदयाला आलं, माझं भाग्य उजळलं. जगद्गुरु तुकोबारायांना विचारतायत श्रोतृवर्ग, गावचे लोक विचारतायत, का हो तुकोबाराय तुमचं भाग्य कसं उदयाला आलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अहो माझं भाग्य नुसतं उदयाला नाही आलं, माझी अवघी चिंता समाप्त झाली, माझी सगळी चिंता नाहीशी झाली. हो जगद्गुरु तुकोबाराय, कळालं आम्हाला तुमचं भाग्य उदयाला आलं, तुमची सर्व चिंता नाहीशी झाली. वारली म्हणजे मेली, तिची राग झाली, राग बी शिल्लक न राहिली, सगळा फुफुटा हवेत उडाला. कळलं जगद्गुरु तुकोबाराय, उजळले भाग्य आता अवघी चिंता वर आली, कळलं आम्हाला. पण हे कशानं झालं जगद्गुरु तुकोबाराय, तुमचं भाग्य उदयाला आलं, तुमचं भाग्य उदयाला आलं, तुमची सगळी चिंता नाहीशी झाली, चिंता मिटली, हे कशामुळे शक्य झालं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत दर्शनी हा लाभ. हो, संतांच्या दर्शनाने हा लाभ माझ्या पदरात पडला. जगद्गुरु तुकोबाराय, एवढाच लाभ झाला का तुम्हाला. नाही ना, ऐका ना, संतांच्या दर्शनाने मला अजून सुद्धा लाभ झाला. काय लाभ झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. हो, पद्मनाभ म्हणजे कोण. पद्म म्हणजे कमळ, नाभी म्हणजे बेंबी, ज्याच्या नाभीतनं कमळ उगवलं तो पद्मनाभ. हा, त्याच्यात ब्रह्मदेव आला वरती. किती तोंडाचा होता तो. 3 नाही हो, 4 तोंडाचा होता. हो हां, चतुरानन, त्याला चतुरानन असं म्हणतात. हो नाही, भरपूर मला माहिती, पण अभंगाच्या अनुषंगाने आता सांगावं लागेल. त्याला 4च का, त्यातली 3च का राहिली, काय झालं सगळं काशी खंडात आहे. थोडं वाचलं, लय नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांच्या दर्शनानं मला अजून काय लाभ झाला. पद्मनाभ जोडला गेला. जो संतांना, महंताला सुद्धा, ऋषीमुनींना, शास्त्रपुराणाला सुद्धा सापडलं नाही, थान पत्ता लागला नाही, तो भगवान परमात्मा आपसुक संतांच्या दर्शनाने माझ्या पदरात येऊन पडला. पर जगद्गुरु तुकोबाराय, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तर जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला हो. आहे का नाही. देव जोडलाय म्हणजे कुठेतरी ठेवला पाहिजे. असं मारुतीला एकदा तुम्ही मंदिरात नेऊन हा ठेवलं नाही हो. ते मंदिरात नाही पाहिजे, ते घरात पाहिजे, ते हृदयात पाहिजे. हो, देवाला हृदयात ठेवण्यापेक्षा देवाच्या भक्ताला, देवाला हृदयात ठेवण्यापेक्षा देवाच्या भक्ताला हृदयात ठेवलं की देव आपाप हृदयामध्ये येऊन राहतो. त्याचा दुहेरी फायदा होतो. ऐका, देवाला हृदयात ठेवल्याच्या नंतर नुसतं वैकुंठवासी होतो. सांगून जातो. मग आता देवाला हृदयात ठेवायचं की देवाच्या भक्ताला हृदयात ठेवायचं ठरवा. हो, देवाला हृदयात ठेवलं की नुसतं वैकुंठवासी होतो. पण एकदा संतांचा संग केला ना,
की चारी मुक्ती आपसूक आपल्या दारामध्ये येऊन उभ्या राहतात. हो, वैकुंठाच्या वर सुद्धा एक लोक आहे, त्याला सत्यलोक म्हणतात. वैकुंठाच्या वर सुद्धा एक लोक आहे, आपसूक त्याची प्राप्ती होते. संतांच्या पंक्तीला आपण जाऊन बसतो. पण संत भक्त आदी हृदयामध्ये धारण करायला शिका. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. किती वाजता? 8:15 वाजता पद्मनाभ जोडला बरं का. हां, मग कोणी घड्याला का बघू नका असं मला सांगायचं होतं. सोडतो मी टायमात बरोबर. पद्मनाभ जोडला. बरं जगात करू तू कोप्पर आहे. संतांचं दर्शन झालं, मान्य आहे. हो, पद्मनाभ जोडला, मान्य आहे. पण तो जोडलेला जर तुम्ही ठेवला कुठं, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तो देव आम्ही तिथं ठेवला. संपुष्ट म्हणजे कुठं? आतल्या आत. आतल्या आत म्हणजे कुठं? हृदयाच्या आत. आता हृदयाच्या आत म्हणजे कुठं? ते विस्तृत आपण सेवेमध्ये पुढे पाहू. असा संपुष्ट हे हृदय पेटी, हृदयाच्या मखमाली जरतारी गुलाबी पेटीमध्ये तो भगवान परमात्मा सुगंध रूपाने, चैतन्य रूपाने आम्ही त्या हृदयाच्या पेटीमध्ये बंद करून ठेवला. तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. पुढे जाऊन सांगतो, तो भगवान परमात्मा साठवता येतो तर तो असा बारदानासारखा तुमच्या घरात साठवता येत नाही. त्याला हृदयच राहायला आवडतं. हृदय बंदी खाना केला. बोला हो, तुमचं सगळं पाठ आहे, काहीच अडचण नाही. हो, संपुष्ट आहे हृदय पेटी. देवाला जर कोंडायचं असेल तर तुम्हाला हृदयामध्येच कोंडावं लागेल. त्याला तुम्हाला येरवड्याच्या जेलमध्ये कोंडून चालणार नाही ना. ते एखादा म्हणून बघ तिथं कोंडू लय मोठे, अजिबात जुळत नाही ते. त्याला हृदयाचा बंदीखाना करावा लागतो. हृदय पवित्र करावं लागतं. त्या पवित्र हृदयामध्ये येऊनच भगवान परमात्मा राहतो. त्याला दुसरं कुठलंही स्थान आवडत नाही. त्याला भक्ताचं हृदयच आवडतं, लक्षात ठेवा. म्हणून संपुष्ट आहे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. बरं जगद्गुरु तुकोबाराय, देव जोडला, जोडलेला देव तुम्ही साठवला, पण तो साठवण्यासाठी तुम्ही आणला कुठून? हे लोक जगद्गुरु तुकोबारायला विचारतात बरं का. मग जगद्गुरु तुकोबाराय त्याचं उत्तर देतात, मी कुठूनच आणला नाही. साठवण्यासाठी मी कुठूनच आणला नाही. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला. 8 पिढ्यांची आमची पांडुरंगाच्या सेवेची परंपरा आहे, लक्षात ठेवा. विश्वंभर बाबांपासून तर जगद्गुरु तुकोबारायपर्यंत ही जी चालत आलेली परंपरा आहे ना, तो पूर्वापार विठ्ठल सेवेचा ठेवा आमच्या खानदानातच होता. कळलं का? तुका म्हणे होता ठेवा, तो ठेवा आमच्या परंपरागत पिढीने जतन करून ठेवला होता. पण त्याचं थोडंसं विस्मरण मला झालं होतं. तो या भावा सापडला. संतांच्या चरणावरती तो माझा मी भाव समर्पित केला. त्यांच्या चरणावरती तो भाव मी सदृढ केला आणि तो हरवलेला देव मला सापडला. सापडला हे विशेषण कधी समोर येतं? काहीतरी हरवावं लागतं तरच ना. बरं चला त्याच्या अलीकडे येतो मी. काय? संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या सापडला. पण कशाने सापडला? कशाने सापडला? बोला ए माझ्या आयांनो, बोला ना. माझ्या खांबाला टेकून बसलेला आज्जा, पाय पसरून बसलेला आज्जा, पाय लोंबकळून बसलेला आज्जा. नुसत्या आज्जाच नाही बाबा पण, होय की नाही. सकुबाई शेजारी आलेली दगडू आजी, दगडूबाई शेजारी आलेली ठोकू आजी, हाय की नाही. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, खालच्या पाडग्यातली मिरची कस काय, कांदा कस काय, मेथीचा फाड कस काय, ते चर्चा जेवतानी करा, हो का नाही बाबा, हाय की नाही. आणि बाया तू इसून तुला लय त्रास देती, हाय की नाही. महापौर बाई मला दार बंद करून मारायला लागले, ह्या चर्चा जेवतानी. आता नाही. आता काय? एक ओवी सांगून जातो मी, बोललो त्याला बरं का. एक ओवी सांगून जातो, भाव पाहिजे असं म्हणू नका. एक तरी ओवी सांगावी ज्ञानेश्वरीची, आपण पाहिजे होते असं, हाय की नाही. तुम्ही इथं कशासाठी आलात? जेवायला नाही, नाही, नामामृत सेवन करण्यासाठी आला. ते असं केल्यावर हलवले ना मानगुरुजी यांनी. हो, जेवणासाठी नाही, नामामृत सेवन करण्यासाठी आपण इथं सगळेजण आलेलो आहोत. म्हणजे त्या नाम अमृताचं सुख प्राप्त करून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. प्रत्येकजण लढत असतो, कुझत असतो, तरफडत असतो, साध्या भाषेत म्हणतो मरत असतो. कशासाठी? सुखासाठी. बरोबर ना. ज्ञानोबरायांची एक ओवी तुमच्यामध्ये सांगून जातो, म्हणजे माझे दोन्ही कामं होतील. तुम्ही लक्ष द्याल आणि सुख पाहिजे म्हणून कान उघडे कराल असे. म्हणू ना. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होई जे.
हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड का. ओळी थोडीशी अशी लांबून म्हणलं मी, कळावी म्हणून, कळली का. तरी अवधान एकले दीजे आणि मग सर्व सुखासी पात्र होईजे. सगळ्या सुखाला तुम्हाला प्राप्त होता येईल. भावाने देव तुम्हाला मिळेल सुद्धा, सापडेल सुद्धा, पण तरी अवधान एक वेळ दीजिये. एकले दीजे विग्रह करतो, एक वेळ दीजिये, एकदाच द्या. 10 वेळा नका देऊ, एकदाच द्या. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या वाणीमध्ये आणि माझ्या श्रीगुरूच्या चरणावरती, संतांच्या चरणावरती माझा एवढा विश्वास आहे, माझ्या वाघवाणीतून निघलेल्या शब्दाच्या जोरावर एकदाच तुम्ही लक्ष दिलं ना, एकदा अवधान द्या, तुमचं ध्यान परत बाजूलाच जाणार नाही. कारण का, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवारी ठेवोनिया, करकटेवारी ठेवोनिया. तुळशी आज कारण ते ध्यान एवढं सुंदर आहे. त्या ध्यानावरती एकदा का तुमचं ध्यान लागलं की तुमचा भाव कुठंच पडत नाही. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. कारण का, देव फक्त भावानेच आकळता येतो. ही मेघ फक्त संतांना कळली, त्यामुळं संत म्हणाले हे फक्त आमच्या पुरतं लिमिटेड ठेवून जमणार नाही, आमच्याकडं लय भांडवल आहे. पण ते नुसतं ठेवून जमणार नाही. मग काय केलं पाहिजे, ते मरायच्या आत वाटलं पाहिजे. हो, ते उघड करून गेलं पाहिजे. हाय की ना, उघडा मंत्र जाना रामकृष्ण रिमाना. संत सगळे उघड करून गेले. कसे, प्रगट गुह्य बोले विश्व पुढचं सगळं माहिती, त्या आरती सगळ्यांना माहिती. प्रगट गुह्य बोले, उघडं केलं. काय गुह्य प्रगट, काय गुह्य उघडं केलं, देवाचं नामस्मरण तुमच्या जिभेवरती एकदा धारण करा. आणि जी भाव नावाची गोष्ट आहे, जी भाव नावाची गोष्ट आहे, ती एकदा का तुम्हाला नामस्मरणाच्या जोरावरती साध्य करता आली की तुम्हाला या मृत्यूलोकाचाच वैकुंठ मिळाला म्हणून समजा. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडेला. भाव बळे आकळे पुढं करतळी सगळं पाठ आहे तुमचं. देवा कारणे भाव न लगे द्यावे फारसे. बस अजून काय पाहिजे, आहे की नाही. हो, भाव पाहिजे देवाला, आहे की नाही. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही र देव अशा पावायचा नाही. हो, म्हणजे काय पाहिजे, मनात भाव पाहिजे. भाव लक्षात ठेवा. भावाने देव आकळता येतो. पैशाच्या जोरावरती, देणगीच्या जोरावरती, महापंक्तीच्या जोरावरती, यागाच्या जोरावरती अजिबात नाही. देव पावतो तो त्यागाच्या जोरावरती पावतो. लक्षात ठेवा. हो, तो त्याग म्हणजे भाव आहे. तो भाव संतांना कळायला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो भाव मी देवाच्या चरणावरती समर्पित केला. तो भाव समर्पित केल्यामुळे तो हरवलेला देव मला सापडला. मी बोलत होतो सापडला हे विशेषण आपल्यासमोर कसं येतं. अभंगाची लिंक लक्षात येते का. 8:30च्या दिशेने काटा सरकतोय आणि आपण अजून अभंगाच्या भावार्थाकडे आहोत. आपल्याला विस्तृत चिंतन करायचे. पण लक्षात ठेवा, अभंगाचं विस्तृत चिंतन झालं नाही तरी चालेल, पण अभंगाचा भावार्थ प्रत्येक श्रोत्याच्या हृदयावरती कोरला गेला पाहिजे. म्हणून त्याच्यावरती महाराजांनी बराच वेळ खर्च करावा असं मी स्वतः म्हणतो बरं का. म्हणून मी करतोय. इतरांचं मला काय बोलायचं नाही. लक्षात ठेवा. आया बायांनो बोलत चला, माझ्या दादांनो बाबांनो थोडंसं बोलत चला. पोरग तुमचं आहे, थोड्याशा माना हलवा बोला म्हणजे मला धीरीन, नाही तर जागे वाटेकीन मला. असे तुम्ही गंभीर चेहरे करून बसले की, हो असे गंभीर चेहरे करून बसू नका. देवाची लाडकी लेकरं आहोत आपण, आहेत की नाही. मला सांगा, वेलीवरती फूल आले, त्याला वाऱ्याचा अलगद स्पर्श झाला, ते थोडंसं हल्लं की आपल्याला ते मनमोहक वाटतं. त्याचा सुगंध येऊ अगर न येऊ, बरोबर आहे ना. नुसती वेल आहे, ती हलत नाही, तिच्यावरती फुल नाही, आपण तिच्याकडे पाहू का. अजिबात नाही. हो, भगवान परमात्मा ह्या नरदेहाची, या भगवान परमात्म्याने नरदेह नावाच्या वेलीची निर्मिती केली. हो, त्यात प्राण नावाचं फूल निर्माण केलं. हो, त्याच्या चिंतनाची अशी माझ्या माध्यमातून थोडीशी फुंकर भगवान परमात्मा घालतोय. पण ही वेलीवरची, नरदेहाच्या वेलीवरची अंतर्ज्योतीमधली भगवान परमात्मा नावाची फुलं जर अशी जर राहिली तर देवाला ती आवडतील का.
नाही ना आवडणार, माहिती ना, मग थोडंसं बोला ना, थोडंसं माना हलवा ना, थोडंसं हसवा ना. मला सांगा, तुम्हाला चिंतन ऐकायचं आहे की सासू सुनेंच्या गोष्टी ऐकायच्या? मला दोन्ही पण येतं, कारण आता माझ्याकडे लायसन आलं, मी सासू सुनेवरती बोलू शकतो. हो, आता माझ्याकडे लायसन आलं. पहिला बोलत नव्हतं मी, आता बोलतो. जसा मटेरियल पाहिजे तसं आपल्याकडे आहे दादा, अडचण नाही बाबा. काय झाले, लोक आता चिंतनाकडनं बाजूला गेलेत, त्याच्यामुळे लोक चिंतेत पडायला लागली. लक्षात ठेवा, परमार्थामध्ये चिंतनाचं मंथन फार गरजेचं आहे. हो, विनोत्तर संसारामध्ये सुद्धा चालूच आहेत की, आहे का ना. एक होती इंग्लिश बाई, एक होती मराठी बाई. हो, चालूच आहे ते आपलं जॉनी जॉनी यस पप्पा, चालूच आहे आपलं, सगळं चालू आहे. पण ऐका, धर्ममंडपामध्ये आल्याच्या नंतर आपल्या माथ्याची सदृढता कशी होईल याच्याकडे श्रोत्याचं लक्ष असलं पाहिजे. ऐका, मी करेल, थोडी विनोदाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करेल, नाही असं नाही, पण फक्त भावार्थापासून लांब जाऊ नका. सापडलाही विशेषण कधी समोर होतं मला सांगा? काहीतरी हरवावं लागतं, तेव्हा सापडला हा शब्द समोर येतो. जगद्गुरु तुकोबाराय फार आग्रहानं शब्द वापरतात. तो या भावा सापडला म्हणजे तो माझ्या पाशीच होता, तुझा आहे तुझा पाशी, परी तू जागा चुकल अशी. थोडीशी माझी जागा चुकली होती, हरवलं होतं. म्हणजे काय झालं होतं, काही काळापुरतं आपल्याकडे असलेल्या वस्तूचं थोडंसं विस्मरण होणं, त्याला हरवणं असं म्हणतात. जे आपल्याकडं नाहीच त्याला आपण म्हणायचं आहे 10 एकरची प्रॉपर्टी माझ्याकडे होती, पण ते माझ्या पंजेने गहाळ केली. अरे नव्हतीच भाऊ, का पोकळ बाता आणतो. पहिलं असावं लागतं मग हरवतं, लक्षात ठेवा, आहे की नाही. पहिलं असावं लागतं मग हरवतं. जगद्गुरु तुकोबाराय शब्द वापरतात, तो या भावा सापडला. हो, म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, जसा तो भगवान परमात्मा माझ्यात आहे ना, तो मला संतांच्या चरणावरती भाव ठेवल्याच्या नंतर सापडला, तसा तो भगवान परमात्मा प्रत्येक जीवमात्राच्या हृदयामध्ये सामावलेला आहे. अंशात्मक रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे की नाही, मान्य होते की नाही, थोडंसं तपासायचं का आपण आहे की नाही म्हणून. भगवान परमात्मा ऐसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, आहे ना. सर्व गती राम